हॅलो एव्हरीवन. थंबनेल बघून तुम्हाला आयडिया आली असेलच की आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एका अशा स्कॉलरशिपच्या बद्दल माहिती घेणार आहोत जी आहे अगेन फक्त मुलींच्यासाठी. बऱ्याच मुलींना त्यांचं स्वप्न असतं की डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, आर्किटेक्ट व्हायचं आहे वगैरे वगैरे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पहिला आणि मोठा जो अडथळा असतो तो म्हणजे फीजचा. बिकॉज हे जे कोर्सेस असतात ह्यांची फीज पण बऱ्यापैकी भरपूर असते आणि केवळ त्या रिझनमुळे बऱ्याच मुलींना त्यांचं स्वप्न जे आहे हायर एज्युकेशन घेण्याचं आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये तर ते अपुरं राहतं बरेचदा. आणि हे होऊ नये आणि मुलींना त्यांना हवं ते शिक्षण चांगल्या पद्धतीनं घेता यावं यासाठी महिंद्रा कंपनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर त्यांच्याद्वारे मुलींच्यासाठी एक कोटक महिंद्रा स्कॉलरशिप अशी जी आहे, तर इथं दिसतंय तुम्हाला कोटक कन्या स्कॉलरशिप असं तिचं बेसिकली नाव आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत दर वर्षाला मुलींना 1.5 लाख रुपयांची भरघोस अशी रक्कम मिळणार आहे ॲज अ स्कॉलरशिप, जिचा उपयोग तुम्ही करू शकता तुमचे फीस भरण्यासाठी, तुम्हाला काही तुमचे जे स्टडी मटेरियल आहे ते घेण्यासाठी, क्लासेस लावण्यासाठी, लॅपटॉप घ्या, पुस्तकं घ्या आणि छान अभ्यास करा आणि छान मार्क्स पाडून छान करिअर करा, असा उदात्त हेतू या महिंद्रा कंपनीचा आहे. चला आता आपण या स्कॉलरशिप बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघूयात. व्यवस्थित बघून घ्या. मी जे जे इन्फॉर्मेशन सांगत असते बरेचदा काय होतं, इन्फॉर्मेशन मी व्हिडिओमध्ये सांगितलेली असती आणि तुम्ही मला अगेन तेच प्रश्न कमेंटमध्ये विचारता की असं करू का, तसं करू का, हे होईल का, ते होईल का. त्यामुळं असं होऊ नये यासाठी व्यवस्थित पहिल्यांदा व्हिडिओ बघून घ्या शेवटपर्यंत आणि ज्या ज्या गरजू मुली आहेत, गरजू मुली त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला अजिबात विसरू नका. सो जसं मी म्हटलं तुम्हाला, ही स्कॉलरशिप जी आहे कोटक महिंद्रा ग्रुप जे आहे, कोटक एज्युकेशन फाउंडेशन आहे त्यांचं, आणि त्या फाउंडेशनद्वारे ही स्कॉलरशिप दिली जाते दरवर्षी मुलींना. ह्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2026 आहे. अजून अवकाश आहे. सो यू हॅव ॲम्पल ऑफ टाइम. डॉक्युमेंट्स वगैरे सगळी व्यवस्थित तुम्हाला गोळा करण्यासाठी भरपूर वेळ आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी तुम्हाला, आणि ही जी अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे आफ्टर सिलेक्शन ती तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्टली जमा होणार आहे. सो आता ह्याच्यासाठीची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागणार आहे, तर कमीत कमी 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये त्यांनी 75% गुण किंवा त्यापेक्षा अधिक असतील तर उत्तमच आहे, मिळवलेले असले पाहिजेत. त्यानंतर 2026-27 ह्या शैक्षणिक वर्षामध्ये त्या मुलींनी नामांकित संस्थेमध्ये जे नॅक अक्रिडिएटेड असेल किंवा NIRF ची मान्यता असेल अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्या वर्षामध्ये ऍडमिशन घेतलेलं असावं. सेकंड थर्ड इयरमध्ये आहे आणि आम्ही अप्लाय करू का, तुम्ही ट्राय करून बघू शकता. बट ह्यांनी देताना जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे तो म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला असलं पाहिजे. जसं इथं दिलेलं इंजिनिअरिंग असेल, MBBS साठी तुम्ही अप्लाय करू शकता, LLB करत असाल किंवा वेगवेगळे डिझायनिंग, रिसर्च, आर्किटेक्चर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला यासाठी दरवर्षी 1.5 लाखांच्या पर्यंत इतकी स्कॉलरशिप मिळणार आहे. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्यानंतर ह्याचे मिळणारे फायदे वगैरे तर मी तुम्हाला सांगितलेच. महत्त्वाच्या पार्टकडे जाऊयात. तुमची आवश्यक डॉक्युमेंट्स, कागदपत्रे काय लागतात. सगळ्यात पहिल्यांदा आता ह्या अर्ज भरण्यापूर्वी ही सगळी कागदपत्रे तुमची ऑनलाईन भरायचं आहे ना आपल्याला अर्ज. सो हे डॉक्युमेंट जे लागणार आहे ते तुमचे स्कॅन करून ठेवायचे प्रॉपर लॅपटॉपमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये जे असेल ते. पहिलं म्हणजे तुमची 12वीची मार्कलिस्ट. दुसरी डॉक्युमेंट लागणार आहे ते तुमचे इन्कम प्रूफ पालकांचं. तिसरं डॉक्युमेंट लागणार आहे 2025-26 साठीचा ITR दाखला जो असतो ना, भरत असाल किंवा नसाल, म्हणजे भरत नसतोच आपण, शक्यतो काही भरतात, म्हणजे लागणं गरजेचं आहे ITRचे जे भरणं, की आम्ही भरतो की आम्ही हे लागत नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्कम टॅक्स लागत नाही, हे सुद्धा सांगण्यासाठी तुम्हाला तुमचं इन्कम प्रूफ दाखवावं लागतं. सो ते तुम्ही तो जो ITR भरलेल्याचा दाखला. त्यानंतर चालू वर्षाचं कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे ते, बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा कॉलेजचं प्रवेशपत्र. त्यानंतर कॉलेज सीट अलॉटमेंट लेटर आणि प्रवेश परीक्षेचे स्कोअर कार्ड, जर तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिली असेल त्या कॉलेजसाठी आणि तुमचं तिचं सिलेक्शन झालं असेल तर त्याचं स्कोअर कार्ड देखील पाहिजे आहे. तुमचं आधार कार्ड,
बँकचं पासबुक, कारण तुमच्या बँकच्या पासबुकमध्येच बँकच्या अकाउंटमध्येच तुमचे पैसे डिरेक्टली ट्रान्सफर होणार आहेत. सो बँकचं पासबुक नंबर जो आधारशी लिंक्ड असलं पाहिजे. पासपोर्ट साईजचा तुमचा फोटो, जर दिव्यांग असाल तर त्याचं प्रमाणपत्र, पालकांचं मृत्यूचं प्रमाणपत्र, किंवा एखादं जर अनाथ असेल किंवा एकल पालक वगैरे असतील तर त्याच्यासाठी जे काही आवश्यक असणारी डॉक्युमेंट्स असतील ती, आणि घराचे तुमच्या फोटो पाहिजेत. बघा किती विचारपूर्वक तुम्हाला ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या घरात राहता आहात. मग मे बी तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी घराचे फोटो लगेच असं लोकांचे विचार असतात, देतो आणि आम्ही दुसऱ्यांच्या घराचे फोटो दाखवतो. मे बी ते व्हेरिफिकेशन, कारण 1.5 लाख रुपये दरवर्षी तुम्हाला देणार आहेत. तर तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल तुमचं घर बघायला येतील मे बी ते. त्यामुळे असं काही करू नका की दुसऱ्यांच्या घराचे फोटो वगैरे पाठवू नका. इथे आपल्याच घराचे फोटो पाठवा. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे. सगळ्यात पहिली तर बडी फॉर स्टडीचं कोटक कन्या स्कॉलरशिप ह्या पेजला तुम्हाला भेटायचं आहे. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. अप्लाय नाऊ खाली स्क्रोल करून अप्लाय नाऊ या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन, जर तुमचं अकाउंट असेल तर लॉग इन करायचं, अकाउंट नसेल तर क्रिएट अन अकाउंट वरती क्लिक करून तुमचं अकाउंट तिथे क्रिएट करायचं आहे. त्यानंतर अर्जाच्या पानावरती पोहोचायचं, तिथे स्टार्ट ऍप्लिकेशन असा त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि तुमची जी काही पात्रता निकष आहे ते तपासून तुमची सगळी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, कौटुंबिक माहिती सगळी डिटेल तुम्हाला भरायची आहे. मग तुमची डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत, जे स्पष्ट क्लिअर असावेत. फोटो जे आहेत ते ब्लर नसावेत, प्रॉपर क्लिअर फॉर्मॅटमध्ये असावेत, क्रॉप केलेले असावेत. म्हणजे तुम्ही फोटो असा धरून काढलाय तर मग आजूबाजूला तुम्ही समजा बेडवर ठेवून काढलाय तर मग त्या बेडशीट, कॉट असं काही दिसू नये. ते प्रॉपर क्रॉप करायचं एक ऑप्शन असतो, तसे क्रॉप करून ते इमेजेस अपलोड करा. त्यानंतर अर्ज तपासून एकदा सबमिट करायचा, रिव्ह्यू करून सगळी माहिती बरोबर असल्याची खात्री करून मग तो सबमिट करायचा. ठीक आहे. त्यानंतर काही अडचण आल्यास संपर्क करण्याचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यांनी इथे दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे आणि फोन नंबर दिलेला आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान तुम्ही या नंबरवरती फोन करू शकता आणि ह्या स्कॉलरशिप बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आय होप असे काही प्रश्न नसतात युजली कुणाचे काही. सो तुम्ही ह्याच्यासाठी अप्लाय करा. ज्या स्टुडंट्स, ज्या विद्यार्थिनी याच्यासाठी पात्र आहेत असं तुम्हाला वाटतंय त्यांच्यापर्यंत ही स्कॉलरशिपची जी माहिती आहे ती पोचवायला विसरू नका. चला इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन ऑल द बेस्ट.